आशू, अरे आशू, तू कशाला आला इथे? तू थांबायचं ना. आणि संपदा कशी आहे? बरी आहे का? संपदा ओके, सगळे आहेत तिच्याबरोबर. तू काही खाल्लं नाही आहेस, उपवास सोडला नाही आहेस, म्हणून मी आलोय घेऊन तुझ्यासाठी. आणि मी तुला एकटं पडू देणार नाही. मला माहिती तुला वाईट वाटलं असणार. आशू, आता वाईट काय वाटायचं यार? आपल्या संपदासाठी मी एवढं नाही का करू शकत? आणि आता तिने बरं होणं खूप गरजेचं आहे. तिला बरं वाटलंच पाहिजे. होईल ग ती बरी, पण काही झालं तरी मी तुला एकटं पडू देणार नाही. काय झालं? आशू, तू मला आत्ता बोललास ना की एकटं नाही पडू देणार. हो, नेहमी साथ देशील माझी. ऑफकोर्स. मग रॉकी बरोबर हे सगळं का झालं हे शोधायला मदत कर ना मला. शिवा हे घे, खाऊन घे आधी. ऐक ना आशू, तुला पटत नाहीये का मी काय बोलते ते? अगं तू उपाशी आहे शिवा, आधी खाऊन तर घे, मग बरं वाटेल जरा. आशू, तुझा नाहीच आहे का विश्वास माझ्यावर? हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. माझ्याकडे आत्ता नाही आहेत पुरावे, पण मला हे माहिती की तो ऍक्सिडेंट नव्हता. अरे बर, मला एक गोष्ट सांग. त्या दिवशी तू बाल्कनीत आलीस, तुला आईने बघितलं, तू पडणार होतीस, तुला आईने वाचवलं. त्यातलं काहीतरी तुला आठवतंय का? बाल्कनीत कशी आलीस? त्याचं काय आशू? सांग ना, आठवतंय का? नाही आठवत आहे मला काही. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुला दिंडीत गेल्यानंतर हे सगळं आठवलं? आशू, मला पण- नाही माहिती मला का आठवलं. कदाचित त्या वातावरणात सगळं झालं असेल. अरे कदाचित देवाने सगळं समोर आणून ठेवलं असेल माझ्या, पण आठवलं हे महत्वाचं नाहीये का? शिवाय बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला दिंडीत गेल्यानंतर सगळं आठवलं, पण आता परवा घडलेली घटना तुला आठवत नाहीये. आशू, काहीतरी माझं म्हणणं आहे ते आठव. हे बघ, ऐक माझं. हा खूप मोठा धक्का होता हे मलाही माहिती. त्यानंतर तू टेन्शन मध्ये होतीस, एकाच गोष्टीचा सतत विचार करत होतीस. आणि अशा परिस्थितीत आपल्याला गोष्टी इमॅजिन होतात हव्या. आशू, काय बोलतोस? मी फक्त ही शक्यता आहे. हे बघ शिवा, तू फक्त तुझ्या शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. तुझं लक्ष आपोआप डायव्हर्ट होईल. आणि एकदा लक्ष डायव्हर्ट झालं की सगळे विचार क्लिअर होतील.